पंडित दीनदयाल उपाध्याय संमेलनाला 2025साठी जे विद्यार्थी धनगर जातीतील म्हणजे एनटीसी वर्गातील विद्यार्थी आहे त्यांना प्रतिवर्षी आता 60,000 रुपये मिळणार आहे. हा एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे. या योजनेसाठी कोणची पात्रता लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला या योजनेचा किती वर्ष लाभ घेता येणार आहे, त्याचप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय संमेलनासाठी जी आवश्यक माहिती आहे ती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. 2025साठी अर्ज सुरू झाले का याच्याबद्दल आपण संक्षिप्त या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमच्यासाठी आता नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जी आर मध्ये असे काय दिलेले आपण संपूर्ण माहिती बघून घेऊ. तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, ज्यामुळे तुमचे जे काही डाऊट आहे या योजनेबद्दल ते पूर्णपणे क्लिअर होईल. ओके, तर अगोदर तुम्ही या योजनेसाठी जे तुम्हाला मूलभूत पात्रता लागणार आहे ते जाणून घ्या की विद्यार्थी हा भटक्या जमातीचा असावा. विद्यार्थ्याचे अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. त्यानंतर सांगितलं आहे की विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रिकचं शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी सुद्धा पालकाचे वार्षिक उत्पन्नात मर्यादा लागू राहील. त्यानंतर सांगितले आहे की विद्यार्थ्यांचे स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न असणे बंधनकारक सांगितलेले आहे. तुमचं जर आधार क्रमांक तुमच्या बँकची लिंक नसेल तर लिंक करून घ्या बँकमध्ये जाऊन. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावे. म्हणजे तुम्ही जर पुणे जिल्ह्याचे प्रॉपर रहिवासी असेल आणि तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला या योजनेचा लाभ कधी मिळणार, जर तुम्ही पुण्याचे प्रॉपर रहिवासी आहे आणि तुम्ही शिक्षणासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. सदर योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने संबंधित शहरामध्ये राहणे आवश्यक राहील. तुम्ही जर सातारा जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असेल तर तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तुमची स्कॉलरशिप मिळाल्यानंतर तिथं राहावे लागेल. ठीक आहे. अटी सुद्धा बघून घ्या की योजनेचा लाभ 12वी नंतरची उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेचा 7 वर्ष लाभ घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. 12वी पासून जे तुमचे 7 वर्ष राहणार आहे ते पकडून म्हणजे तुम्हाला 7 वर्ष या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असेल आणि तुमचं फर्स्ट इयरचं एक सेमिस्टर बॅक असेल आणि सेकंड सेमिस्टर निघाले असेल तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर हे काढावे लागेल. जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये जासाल तेव्हा तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरची मार्कशीट जोडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे तुमचं फर्स्ट इयर हे पूर्णपणे क्लिअर असलं पाहिजे तुमचं सेमिस्टरनुसार. ओके. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय हे 28 पेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. म्हणजे तुम्ही कोणत्याच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉबवर नसावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी काम करत असेल तर ठीक आहे, पण गव्हर्नमेंटमध्ये नाही व्हायचे. सदर विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. त्यानंतर केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना अंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे तुमचं जर 1 वर्षाचा कोर्स असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमचा कोर्स हा 2 वर्षाचा असला पाहिजे. त्यानंतर एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि यामध्ये प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यास सुद्धा लाभ घेता येणार नाही. म्हणजे तुमचं जर MA हिस्ट्रीमध्ये झाले असेल, तुम्ही 2 वर्ष लाभ घेतला, त्यानंतर तुम्ही पुन्हा MA जॉग्रफीमध्ये करत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला MAच्या नंतरच शिक्षण करावे लागेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थी संस्थेमध्ये किंवा महाविद्यालयातील उपस्थिती 80% पेक्षा अधिक असणे आवश्यक सांगितलेले आहे. त्यानंतर विद्यार्थीची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
त्याचप्रमाणे निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. तुम्ही एम ए करिता फॉर्म भरला आणि फर्स्ट सेमिस्टर तुमचं क्लिअर आहे आणि सेकंड सेमिस्टर बॅक आहे, तर तुम्हाला ते दोन्ही सेमिस्टर काढावं लागेल, तरच तुम्हाला सेकंड मध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला जो नवीन 2025चा जी आर आलेला आहे तो दाखवून देतो. त्यानंतर तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, कुठे फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते नंतर सांगतो. ओके. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जी आर दिनांक 4 नोव्हेंबर 2025चा आहे. या जी आर मध्ये शासनाने सांगितले आहे की भटक्या प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेमध्ये सुधारित अटीचा समावेश करण्याबाबत हा जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगतो. या जी आर मध्ये भटक्या जमाती क वर्गातील धनगर विद्यार्थ्यांसाठी कोणता शासनाने निर्णय दिला आहे ते बघू. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. भटक्या जमाती क वर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना या योजनेअंतर्गत पुढील अटीचा समावेश केलेला आहे. अगोदर आपण अटीबद्दल बोललोय. या ठिकाणी तुम्हाला एक थोडक्यात समजून सांगून देतो की 600 विद्यार्थी कसे. तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामधून 600 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहे. जर आपण टोटल जर केलं तर 21,600 उत्तर आपले येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामधून 21,600 विद्यार्थ्यांचा या योजनेसाठी निवड होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक निर्णय आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना अंतर्गत प्रवेश देय राहील. तरीही जागा रिक्त राहिल्यास अनुक्रमे तृतीय व चतुर्थीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील. तथापि द्वितीय आणि तृतीय वर्ष प्रवेश घेताना 12वी नंतरचे अंतिम निकाल गुण विचारात घेण्यात येईल. या ठिकाणी एक हा महत्वाचा एक निर्णय आहे की काही व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ष 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे असते. यामुळे अभ्यासक्रमाच्या मध्यवधीमध्ये या योजनाकरिता अर्ज केलेला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा. तसेच व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे उशिराने पार पाडण्यात अशा वेळी देखील विद्यार्थ्यांना सदर योजनेकरिता अंतर्भूत करावा. आणखी एक निर्णय आहे 3 नंबरचा की सदर योजना अंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित केल्या आहे. या प्रकारचा निर्णय शासनामार्फत दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने पैसे मिळणार आहे ते सुद्धा सांगून देतो तुमच्या विभागानुसार. जर तुम्ही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरामध्ये शिक्षण घेत असेल तर तुम्हाला वर्षाचे 60,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर इतर महसुली विभागीय शहरातील व महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुम्हाला 51,000 रुपये मिळते. त्यानंतर तुम्ही जर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये जर शिक्षण घेत असेल तर तुम्हाला 43,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही तालुक्यात उच्च शिक्षण घेत असेल तर तुम्हाला वर्षाचे 38,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर या प्रकारचा जी आर होता जो शासनामार्फत 4 नोव्हेंबर 2025ला लागू करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा सांगून देतो. कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे ते बघून घ्या. याबद्दल खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असते की सर आम्हाला कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरायचे आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे हॉस्टेल मॅनेजमेंटच्या. मी तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड भेटेल. त्यानंतर तुम्हाला इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. ओके. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे सेकंड नंबरवर. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल इथं वसतिगृह अर्ज, त्यानंतर आधार ॲप्लिकेशन, त्यानंतर स्वयं ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक समजून सांगून देतो की तुम्हाला आधार योजना सुद्धा भेटत असते आणि स्वयं योजना सुद्धा भेटत असते. तर आपण फक्त स्वयं योजनाबद्दलच बोलू. त्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस सांगतो. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला स्वयं ऑप्शन दिसत आहे. यावर तुम्हाला क्लिक करायला लागेल आणि बाकीची जी माहिती आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची आहे. ओके. त्या ठिकाणी विद्यमान आहे
इथे विद्यमान म्हणजे जे रिन्युअल विद्यार्थी आहेत त्यांना रिन्युअलसाठी फॉर्म भरायचा फी अशा पद्धतीने भरू शकते. या ठिकाणी एक न्यू ऑप्शन असते न्यू म्हणून, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. जर तुम्ही न्यू विद्यार्थी असाल तर एक फक्त लक्ष ठेवू द्या, जी आर तर आलेला आहे, परंतु फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाला भेट द्यायची आहे. भेट देऊन तिथे विचारून घ्यायचं फॉर्म भरण्यासाठी फॉर्म सुरू झाले का, आम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकतो का. त्यानंतरच तुम्ही स्वयं भरण्यासाठी फॉर्म भरा. फॉर्म भरून तुम्हाला समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म वगैरे अप्रूव्ह झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यात तुमचे पैसे येते. परंतु ते टप्प्याटप्प्याने येते, म्हणजे 2 महिने, 3 महिने, 4 महिने अशा पद्धतीने. जर तुम्हाला 60,000 रुपये मिळत असेल तर तुम्हाला 20,000, 25,000 अशा पद्धतीने टप्पा पडतो. तर पूर्ण तुम्हाला 60,000 पर्यंत कॉलेज होऊन जाते. ठीक आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे हवे असेल तर टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल मी. तिथून तुम्ही टेलिग्रामवरून डॉक्युमेंट वगैरे चेक करून घ्या आणि फॉर्म पूर्णपणे अप्लाय करा. आणि मेन म्हणजे हे फक्त लक्षात ठेवायचं आहे की फॉर्म भरताना कुठलीच प्रकारची चुकी झाली नाही पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकते.